नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान संवर्धन अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 चा दुसरा जो घटक आहे वर्ग समीकरण, ते वर्ग समीकरण घटक बघणार आहोत। तर त्या अगोदर आपल्याला वर्ग समीकरणाची व्याख्या, त्याचं सामान्य रूप समजून घ्यावं लागेल, तेव्हाच आपल्याला तो वर्ग समीकरण घटक काय होईल तर समजेल। म्हणून या ठिकाणी पहिल्यांदा आपण वर्ग समीकरणाची व्याख्या बघूया। व्याख्या डबल इन्व्हर्टेड कॉमेमध्ये लिहायची। ज्या एका चलातील समीकरणात सर्व घातांक पूर्ण संख्या असून चलाचा मोठ्यात मोठा घातांक 2 असतो ते वर्ग समीकरण असते। ही झाली वर्ग समीकरणाची व्याख्या। बघा, वर्ग समीकरण कसं ओळखायचं ते आहे की नाही। आता या ठिकाणी बघा, चलाचा मोठ्यात मोठा घातांक हे फार महत्त्वाचं आहे। चलाचा मोठ्यात मोठा घातांक किती असला पाहिजे? 2 असला पाहिजे। 2 पेक्षा कमी सुद्धा नसला पाहिजे आणि जास्त सुद्धा नसला पाहिजे, 2च असला पाहिजे। चल 1 असलं तरी चालेल। चल म्हणजे काय? जे ए पासून झेड पर्यंतचे जे काही अल्फाबेट्स आहेत त्यापैकी आपण ए बी एक्स वाय त्याच्यानंतर एक कोणतेही चल मानू शकतो। ही चल आहेत, तर ते चल 1 असलं तरी चालते। बघा, ज्या एका चलातील समीकरणात, म्हणजे एक चल जरी असलं, एक्स जरी असलं, वाय जरी असलं, ए जरी असलं, बी जरी असलं, एम जरी असलं, एन जरी असलं, परंतु त्या चलाचा जास्तीत जास्त घातांक काय असला पाहिजे? 2 असला पाहिजे। त्याच्यापेक्षा कमी पण नाही आणि जास्त पण नाही। मग ते काय असते तर वर्ग समीकरण असते। म्हणून ज्या एका चलातील समीकरणात सर्व घातांक पूर्ण संख्या असून चलाचा मोठ्यात मोठा घातांक 2 असतो ते वर्ग समीकरण असते। फॉर एक्झाम्पल्स, आता उदाहरण बघू आपण। या ठिकाणी बघा, उदाहरण म्हणून मी 2-3 उदाहरणे या ठिकाणी काय करतो तर मांडतो। 5x वर्ग प्लस 2x प्लस 3 हे काय? हे वर्ग समीकरण आहे। त्याच्यानंतर 2x वर्ग प्लस 3 हे सुद्धा वर्ग समीकरण आहे। त्याच्यानंतर नुसतं असं जर लिहिलं मी y वर्ग तरी पण ते वर्ग समीकरण आहे। व्याख्यानुसार काय म्हणते? एका चलातील, इथे एकच जरी चल असेल त्याच्यानंतर हे जे आहे याची जर तुलना केली ax वर्ग प्लस bx प्लस c, म्हणजे ते वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आहे, आपण पुढे बघणारच आहोत। तर त्याच्यासोबत तुलना केल्यास a ची किंमत हे काय असते 5, हे b ची आणि हे c ची। मग या ठिकाणी a ची आहे आणि b ची नाही, डायरेक्ट c ची किंमत आहे, म्हणजे हे स्थिर पद आहे। परंतु या ठिकाणी तर फक्त y वर्ग आहे, तरी पण हे वर्ग समीकरण आहे। मग याच्या पुढे जे असेल काय, y वर्ग प्लस 0y प्लस 0 असं आपण घेऊ शकतो। या ठिकाणी सुद्धा 2x वर्ग प्लस 0x प्लस 3 असं लिहू शकतो। म्हणजे हे तिन्ही पण वर्ग समीकरणाची काय आहेत तर उदाहरणं आहेत। तर तुम्हाला या व्याख्येवरून आणि या उदाहरणावरून वर्ग समीकरण म्हणजे काय हे कळालं असेल। आता वर्ग समीकरणाचं आपण सामान्य रूप बघू। वर्ग समीकरणाचे सामान्य रूप, वर्ग समीकरणाचे सामान्य रूप, वर्ग समीकरणाचे सामान्य रूप बघा, ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0। काय? ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 हे
काय असते तर वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आहे। येथे a, b, c या वास्तव संख्या असून a ही शून्योत्तर संख्या असते। काय आता वर्ग समीकरणाचे सामान्य रूप काय असते? ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 हे वर्ग समीकरणाचे काय आहे? सामान्य रूप आहे। येथे a b c या वास्तव संख्या असून a ही शून्योत्तर संख्या असते। म्हणजे व्याख्या समजल्याच्या नंतर त्याचं सामान्य रूप समजावं लागतं, कारण ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 या स्वरूपामध्ये वर्ग समीकरण जे म्हणजे असते, या स्वरूपामध्ये ते वर्ग समीकरण असते। परंतु a ची किंमत काय नसायला पाहिजे? या ठिकाणी a ची जी किंमत आहे ते 0 नसायला पाहिजे। जर a ची जर किंमत 0 घेतली आपण किंवा असेल तर ते वर्ग समीकरण होत नाही, ते दोन चलातील रेषीय समीकरण होते। म्हणून a ची किंमत काय नसायला पाहिजे? 0 नसायला पाहिजे। म्हणून वर्ग समीकरण ओळखण्यासाठी आहे की नाही हे काय महत्त्वाचं आहे? त्या समीकरणामध्ये एकच एक चल असलं पाहिजे, x असू द्या, y असू द्या, m असू द्या, n असू द्या। त्याच्यानंतर त्याचा जास्तीत जास्त घातांक जे आहे ते काय असला पाहिजे? 2 असला पाहिजे आणि a ची जी किंमत आहे ती 0 नसायला पाहिजे, तेव्हा ते वर्ग समीकरण असते। तर याच्यावरून आपल्याला समजलं असेल की वर्ग समीकरणाची व्याख्या आणि वर्ग समीकरणाचे सामान्य रूप। तर याच्यावरून आपल्याला वर्ग समीकरणाचे जे काही सराव संच 2.1 आहे ते आपल्याला आता घेता येईल। तर ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया। धन्यवाद।